श्री दत्त भिक्षाटन देवस्थान, रविवारपेठ, आझाद चौक, कोल्हापूर। या मंदिराची आख्यायिका अशी आहे, गुरुच्या अध्यायामध्ये करवीर भिक्षा हा उल्लेख आहे। करवीरमधील हे मेन स्थान दत्त भिक्षालिंग आहे। ह्या मंदिरामध्ये दररोज महाराज भिक्षाट येतात। हे स्वयंभू मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये निर्गुण निराकार पादुका येतात। पादुकाच्या समोर महादेवाची पिंड आहे। महादेवाच्या पिंडीवरती स्वयंभू 3 लिंग आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश, म्हणून याला दत्त भिक्षालिंगाचे संबोधले जाते। त्याच्या शेजारी एकविरी मातेचं मंदिर आहे, ते बी स्वयंभू स्थान आहे। एकविरी मातेकडं महाराजांनी भिक्षा घेतली आहे। महाराजांनी भिक्षा घेतावेळे ए माई भिक्षा द्या असा उल्लेख केल्यामुळे त्याला एमाई सुद्धा म्हणले जाते। त्या मंदिरामध्ये माध्यान्हकाळी दररोज महाराज करवीर भिक्षासाठी येतात। गिरनार, माहूरगड, कोल्हापूर ह्या 3 स्थानापैकी त्यात कोल्हापूर हे स्थान एक महत्त्वाचं आहे। त्या मंदिरामध्ये सकाळी रुद्राभिषेक होतो, 8 वाजता आरती होते, 9 ते 12 श्रींची पानाफुलातील अलंकार पूजा होते, दुपारी 12 वाजता श्रींची आरती होते, परत संध्याकाळी 8 वाजता आरती होते, जे पुत्र मंदिर बंद होते। चातुर्मासामध्ये पालखी सोहळा हा बंद असतो। चातुर्मासानंतर दसऱ्याला पालखी सोहळा संपन्न सुरू होतो। त्यापासून प्रत्येक गुरुवारी व पौर्णिमेला पालखी सोहळा सुरू होतो व श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला